बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतलेल्या दारूबंदीच्या निर्णयाचं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांनी स्वागत केले। एका अर्थानं बिहारनं महाराष्ट्राला दिलेलं हे आव्हानच आहे अशी प्रतिक्रिया बंग यांनी दिली। राज्याच्या आर्थिक विकासाकरता दारूबंदी आवश्यक आहे। राज्याच्या महिला या निर्णयाचं स्वागतच करतील असा विश्वासही बंग यांनी व्यक्त केलाय। बिहारनं घेतलेला दारूबंदीचा निर्णय आणि अभय बंग यांनीही महाराष्ट्रात दारूबंदीच्या केलेल्या मागणीमुळे आता राज्यात काय प्रतिक्रिया उमटतायत आणि सरकार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। झी 24 तासशी बोलताना अभय बंग यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आपण ऐकूयात। मला असं वाटतं की नितीश कुमारांनी एक चांगला शासक म्हणून राजकीय नेता म्हणून आता दुसऱ्या चांगल्या राजकीय नेत्यासमोर देवेंद्र फडणवीसांसमोर एक आव्हान टाकलंय की बिहारमध्ये आम्ही दारूबंदी करू शकतो, तुम्ही महाराष्ट्रात काय करणार? महाराष्ट्रामध्ये बिहारपेक्षा जास्त दारू आहे। दरवर्षी महाराष्ट्र शासनाला 10,000 कोटी रुपये कर मिळतो, म्हणजे महाराष्ट्रात 40,000 कोटी रुपयाची दारू प्यायली जाते। तर अवघ्या महाराष्ट्रातलं दारूचं थैमान नियंत्रण कसं करणार? आणि ज्या 3 जिल्ह्यांमध्ये वर्धा, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये अगोदरच दारूबंदी आहे, तिथे दारूबंदीची चांगली अंमलबजावणी कसं करणार असं दुहेरी आव्हान महाराष्ट्र शासनासमोर आहे। आणि मी अशी अपेक्षा करतो आणि मागणी करतो की महाराष्ट्र शासनाने आणि समाजाने हे आव्हान स्वीकारावं आणि महाराष्ट्रामधली दारू उत्तरोत्तर कमी करत न्यावी आणि दारूबंदीची चाबी जी आहे ती पूर्ण देशासमोर उघडी करावी। असं आहे, यातलं जे आर्थिक भाग आहे तो यद्यपि सरकारला असं वाटतं की आमचा कर बुडेल दारूबंदीमुळे, पण सरकारला दारूपासून जेवढा कर मिळतो त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान समाजाचं दारूमुळे होतं असं नॅशनल इन्स्टिट्यूट जी बँगलोरला आहे, मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेसची, त्यांनी अभ्यास करून दाखवला। आता दारू बंदी आणि दारू मुक्ती याच्यामध्ये महिला जिथे जिथे दारू मुक्तीची मागणी करतायत आणि त्याचा भाग म्हणून दारू बंदीची मागणी करतायत त्याला शासनाचा पाठिंबा आहे, परंतु संपूर्णपणे दारूबंदीचा या बिहारच्या धर्तीवरती निर्णयाचं स्वरूप काय आहे, कशा प्रकारे ते अंमलात आणणार आहेत? कारण आपण हे चित्र पाहिलंय की ज्या जिल्ह्यांमध्ये दारूबंदी होते ती कागदोपत्री राहते आणि तिथे फार मोठ्या प्रमाणात अवैध दारूधंदे बोकाळतात आणि म्हणून या सगळ्या चित्र स्पष्ट घेऊन दारू मुक्तीच्या दृष्टिकोनातून सरकारची वाटचाल असावी यासाठी आमचा प्रयत्न आहे। परंतु केवळ कागदोपत्री दारूबंदी केल्यामुळे दारूच्या व्यसनापासून माणसं सुटतील की नाही याचं मात्र उत्तर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे। परंतु बिहारमध्ये नितीश कुमारांनी घेतलेला निर्णय निश्चितपणाने अगदी विचार करण्यासारखा आहे असं मला वाटतं। तर आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करून शासनाने त्याकडे जास्त लक्ष द्यायला हवं असं सांगत प्रस्ताव आणला तर विचार करू अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे। शासनाचा निर्णय असला पाहिजे, शासन काय म्हणतंय याच्या संदर्भामध्ये हे पाहावं तर निश्चित लागेल। ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कायदा करणं हे फार सोपं असतं, पण त्याची अंमलबजावणी हा अतिशय महत्वाचा विषय असतो। म्हणजे गुजरातमध्ये अनेक वर्ष त्या ठिकाणी दारूबंदी आहे, परंतु सर्रास दारू विकली जाते, अवैध मार्गाने दारू येते, त्याच्यामध्ये भेसळ देखील अनेक ठिकाणी होते। आज चंद्रपूरमध्ये जी परिस्थिती पाहतोय आपण की अंमलबजावणीमध्ये भर मागे पडलेला आहे त्या ठिकाणी तिथलं, त्यामुळे शासनानं ठोस पावलं त्या ठिकाणी उचलली पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून त्याची अंमलबजावणी कशी चांगली होईल या दृष्टिकोनातूनच आलं पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।